महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2024ला बरीच उलथापालथ बघायला मिळाली। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे 4 पक्ष झाले। तिकडे युती आणि आघाडीच्या 4 प्रमुख नेत्यांभोवती राजकारण फिरत होतं। मात्र त्यानंतर युती आणि आघाडी मिळून 4चे 6 पक्ष झाले आणि त्या 6 नेत्यांभोवती राजकारण फिरू लागलं। या 6 नेत्यांनी 2 लोकसभा आणि विधानसभा अशा 2 निवडणुका गेल्या वर्षी लढवल्या। मात्र या दोन्ही निवडणुकांचे परिणाम अगदीच विरुद्ध लागले। काय घडलं या वर्षभरामध्ये जाणून घेऊया सविस्तर। राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटाने सखे काका शरद पवारांविरोधामध्ये जुलै 2023 मध्ये बंड केलं। फेब्रुवारी 2024ला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिकृत पक्ष बनला। अजित पवारांना पक्षांचे नाव, चिन्ह आणि झेंडाही मिळाला। यावर्षीच अजित पवार राष्ट्रवादीचे अधिकृत अध्यक्ष बनले। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनीही शिवसेनेचे 2 तुकडे केले। त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीचे 2 पक्ष केले। या वर्षाच्या म्हणजेच एप्रिल मे मध्ये लोकसभेची निवडणूक लागली। यांनी या निवडणुकीमध्ये 6 पक्षांनी दंड थोपटले। महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट अशा 3 पक्षांमध्ये लढत झाली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीला भाजपाला जबाबदार धरलं आणि विशेष म्हणजेच भाजपाचा कारनामा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला। त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बसला। महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या। त्या उलट महायुतीतल्या भाजपाला 9, शिवसेना शिंदे गटाला 7, अजित पवार गटाला फक्त 1च जागा जिंकता आली। लोकसभेचा फटका बसलेला महायुतीने मतदारसंघाच्या नाराजीची कारणं शोधली। त्यानंतर महायुतीने घोषणांचा पाऊस पडला। लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, मोफत शिक्षण आणि महिलांना 50% सवलतीचा प्रवास, कृषी पंपाची वीज मोफत अशा घोषणा केल्या। 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान झालं आणि निकालानंतर सगळंच वातावरण बदलून गेलं। 6 महिन्यांपूर्वी ज्या मतदारांनी मवियाला हवेत नेलं होतं त्याच मतदारांनी त्यांना पुन्हा जागेवर आणलं। खऱ्या खोट्या शिवसेनेचा मुद्दा, खऱ्या खोट्या राष्ट्रवादीचा मुद्दा, अदानी प्रकरण, संविधान बदलांचा मुद्दा, जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा, मराठा आरक्षण या सगळ्याच मुद्द्यांना महायुतीनं उत्तमरित्या तोंड दिलं। निकालानंतर भाजपाने 132, शिवसेना शिंदे गटाला 57 तर अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या। विरोधी महाविकास आघाडीला 3 पक्ष मिळून अर्धशतक सुद्धा करता आलं नाही। शिवसेना युबीटीला 20, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी एसपीला 10 जागांवर समाधान मानावं लागलं। वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेचा खेळ रंगलेला दिसला। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे गट अडून बसला। मात्र भाजपाने 132 जागा जिंकल्याने हे पद अखेर भाजपाकडेच राहिलं। निकालानंतर तब्बल 10 दिवस तुतुमिमीचा खेळ रंगला। अखेर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। अजितदादा विक्रमी 6व्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ठरले। मुख्यमंत्री पदावरून महाराष्ट्रामध्ये रंगलेला सत्ता संघर्ष मंत्रिमंडळापर्यंतच राहिला। महायुतीच्या 3 पक्षांनी अनेक धक्कादायक चेहऱ्यांना यावेळी थांबवलं। भाजपाकडून सुधीर मुंगटीवार, अजित पवार गटातून छगन भुजबळ तर शिवसेनेतून दीपक केसकर असे चेहरे यावेळी मंत्रिमंडळातून बाहेर काढले गेले। दुसरीकडे खाते बाबतीतही चांगलीच गरमागरमी झाली। अखेर 3 नेत्यांनी खातेवाटपामध्ये 1 पाऊल मागे घेत वर्षाअखेरीस तेही पूर्ण केलं। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।